आमदार निलेश लंके मागे जनता आहे, ते लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि ज्यांच्या मागे जनता असते त्यांना काळजी करायची गरजच नाही। केडगाव येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हजेरी लावत आमदार राम शिंदे यांनी आमदार लंकेंच्या मनोकामना पूर्ण होत अशा शुभेच्छा देत त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्ष भाष्य केले। आमदार लंकेंचा रनरेट सर्वाधिक आहे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष सुजय विखेंना डिवचले असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेले हे महानाट्य पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता। यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या घोड्यावरील एंट्रीनंतर लोकांनी दिलेल्या छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी। आणि मान्यवरांना व्हीआयपी कक्ष 3 नंबर मध्ये या मार्गाने विषप्रयोग होतच राहते। या सायांचा मुकाबला करण्यासाठी देव देवांचं तेच रक्त तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे झाले छातीचे निर्धाराचे कोर तळपू दे पुन्हा शिवप्रभूंच्या कृतीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध। आग्रहाची आणि वारंवार विनंती आहे, सर्व महिला निलेश लंके प्रतिष्ठान यांनी या महानाट्याचा हा कार्यक्रम नगर शहरामध्ये जिल्ह्यासाठी आयोजित केला आणि त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने प्रतिसाद दिला। हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कोविडच्या कालखंडामध्ये पारनेर तालुक्याला, नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून धडपडत होता, पळत होता। कोणाला मदत करायची का नाही करायची हे कधी विचार करत नव्हता, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचवण्याची भूमिका घेतली आणि कोविड योद्धा म्हणून महाराष्ट्रात, देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कोरण्याचं काम आमदार निलेश लंके साहेबांनी केलं। त्यांच्या सर्व संयोजकांनी हे काम केलं आणि म्हणून एक देशात आणि जगात महामारी आली, त्या महामारीवरती कोटी करण्याचं काम, त्या महामारीतून वाचवण्याचं काम या जनतेला करण्याचं काम देखील त्यांनी केलं। आणि या छत्रपती संभाजीराजे महानाट्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी जो गुणालय व्यक्त केला, आम्हा सर्वांना प्राचार्य केलं। काल देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्वजण उपस्थित होते। कारण राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय आवडते ते देण्याचे काम निलेश लंके साहेब तुम्ही केलं आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आज मला सांगण्यात आलं की कर्जत जामखेडच्या लोकांचा दिवस आहे, सगळ्यात जास्ती तिथे उपस्थित आहे। काँग्रेसचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपस्थित आहेत, मला वाटतं मधुकर आभार देखील उपस्थित आहेत, बोराटे साहेब उपस्थित आहेत, पलीकडे आमचे मित्र तोरणमाल सर उपस्थित। खरं तर वास्तविक पाहता एखादा करून अल्पावधीमध्ये म्हणजे 2020 मधला या पंचवार्षिक विधानसभेमधील कमी भागामध्ये जास्त रन मिळणारा जास्त रन असेल, सर्वाधिक लोकांच्या मनातले ताईत बनलेले हे आमदार निलेश लंके आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। मला आणि आमच्या व्यासपीठावरील सर्वात जणांना आपण निमंत्रित केलं
आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून साठी तुम्ही असंच काम करत राहा. तुम्हाला या जनतेच्या भरपूर शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे, खंबीर आहे. त्यामुळे भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण ज्याच्या मागे जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते. हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला तो आमदार निलेश लंके साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना या जनतेला पाहायला मिळालं आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीराजे महानाट्याचं आपण आयोजित केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा, जनतेच्या हितासाठी संघर्ष करा. नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी गंभीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो. आपण एक चांगल्या पद्धतीचं महानाट्य या नगर शहरामध्ये आयोजित करून लोकांना त्याच्यामध्ये स्फूर्ती देण्याचं काम केलं. त्याबद्दल मी आमच्या व्यासपीठावर